माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राजीनामा मंजूर केलेला आहे। महत्त्वाची अपडेट या प्रकरणात येते आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी ही कारवाई केलेली आहे। तर माणिकराव कोकाटेंनी अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला असल्याची माहिती आहे। अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील कारवाई केली, त्यानुसार राज्यपालांनी हा राजीनामा मान्य केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्सना, आणखी एक महत्त्वाची अपडेट येते माणिकराव कोकाटेंसंदर्भात। राज्यपालांनी राजीनामा मंजूर केलाय, काय माहिती? प्रणिता, अगदी बरोबर आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे आहे ते राजकीय घडामोड मोठी होताना पाहायला मिळते। या ठिकाणी माणिकराव कोकाटे जे आहे, जे क्रीडा मंत्री होते, त्यांनी त्यांचा राजीनामा, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे त्यांनी अजित पवार यांच्याकडे, जे त्यांचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याकडे सोपवला होता। आणि त्याचबरोबर अजित पवारांनी त्यांचा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रोटोकॉल प्रमाणे माणिकराव कोकाटेंचा राजीनाम्याची प्रत जी आहे ती राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे दिली होती। ही एक प्रोसेस असते प्रोटोकॉलची, की कुठलाही मंत्री ज्यावेळेस राजीनामा देतो त्यावेळेस ती राजीनाम्याची प्रत जी आहे ती राज्यपालांकडे जे आहे ते मुख्यमंत्री देत असतात। मग आता आचार्य देवव्रत जे आहेत त्यांचा यावर रिप्लाय आलेला आहे आणि त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो मंजूर केलेला आहे। राजीनामा मंजूर केलेला आहे ज्योत्सना, त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भातली ही कारवाई अगदी जलद गतीने झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान याच संदर्भात लोकप्रतिनिधित्व कायदा नेमका काय सांगतोय ते पाहूयात। 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास आमदारांचं सदस्यत्व त्वरित रद्द। शिक्षेच्या कालावधीनंतर 6 वर्ष निवडणूक लढवण्यावरही बंदी येते। 2 वर्षांची शिक्षा झाल्यास 8 वर्ष निवडणूक बंदी असेल। सदस्यत्व रद्द झाल्यानंतर मंत्रिपद आणि इतर पद आपोआपच रद्द होतात। दोषसिद्धीला वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिल्यास सदस्यत्व वाचेल, शिक्षेला स्थगिती मिळून उपयोग नाही। सदस्यत्व रद्द झाल्यानंतर संबंधित जागेवर 6 महिन्यात पोटनिवडणूक घेणं बंधनकारक आहे।